महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। प्रतापगड रस्त्यावर वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा नागरिक पर्यटकांना फटका। पर्यटन हंगाम सुरू होताच प्रतापगड मार्गावर भीषण वाहतूक कोंडीने कहर केला आहे। शालेय सहलींच्या बसेस, खाजगी चारचाकी आणि दुचाकींचा बेधुंद ओघ एकाच अरुंद रस्त्यावर सोडल्याने वाहनांच्या रांगा मैलोन पसरल्या आहेत। अनेक ठिकाणी वाहने तासनतास अडकून पडली, नागरिकांना नाईलाजाने पायपीट करावी लागली, तर पर्यटकांचा सुट्टीचा मौल्यवान वेळ ट्रॅफिक जाममध्येच वाया गेला। देशभरात पर्यटनासाठी ओळख असलेल्या या मार्गावर गर्दी वाढणार हे माहीत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पूर्वनियोजन करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे। सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे वाहतूक नियंत्रणासाठी एकही पोलीस कर्मचारी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित नव्हता। परिणामी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आणि जसे येईल तसे वाहनचालक आपली वाहने कोंबण्याचा प्रयत्न करत राहिले। अरुंद रस्त्यावर शालेय बस उभ्या राहिल्याने कोंडी अधिकच गंभीर बनली। तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था, शालेय सहलींच्या बसांसाठी स्वतंत्र थांबे तसेच गर्दीच्या ठिकाणी किमान 2-3 ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती हे मूलभूत उपाय असूनही ते राबवण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे। या निष्काळजीपणाचा फटका नागरिक, स्थानिक व्यावसायिक आणि पर्यटकांना बसत असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे। नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर, प्रतापगड परिसरात पर्यटकांची गर्दी झपाट्याने वाढत आहे। अशा काळात वाहतूक नियोजन न करणे म्हणजे समस्यांना निमंत्रण देण्यासारखेच आहे। वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे या पर्यटन स्थळांची प्रतिमा मलिन होत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास त्याचा थेट फटका पर्यटन व्यवसायालाच बसेल, अशी तीव्र संतप्त प्रतिक्रिया नागरिक व पर्यटकातून व्यक्त होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी प्रकाश कदम सह तृप्ती भोईर, प्रतापगड।